मला असं वाटतं की आमची खूप चांगली मैत्री होती, ती काहीतरी नकळतच आम्ही लांब गेलो एवढं नक्की. ते मला खूप खुपतं. मला असं वाटलं की कदाचित ही पहिल्या पर्वाची विनर झाल्यामुळे तिचा ॲटिट्यूड बदलला असेल, म्हणून आम्ही लांब गेलो असं मला वाटलं. तर तिला काय कशामुळे झालं मला माहित नाही, पण हे झालंय. बेसिकली आम्ही पहिल्या पर्वात खूप चांगल्या मैत्रिणी होतो, पण नंतर समहाव असं झालं की पण थोडीशी अमॅच्युअरपणा असतो त्यावेळेस. पण आता मला असं वाटतं की वी आर क्वाईट सेटल आहोत की आम्ही हां ठीक आहे, ओके फाईन. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या कॉमेडी क्वीन्सच्या स्पेशल भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सुप्रिया, विशाखाबद्दलच्या गुपणाऱ्या गोष्टी. आम्हाला माहित असायचं की वैभव आणि हिची जोडी खूप चांगली आहे, तरी उगाच हा ना माझ्याबरोबर रिहर्सलच करत नाही, हा हेच करत नाही, आणि जेव्हा बघावं तेव्हा यांचं खूप छान बसलेलं असतं, खूप चांगलं झालेलं असतं. मग आमचं असं एक व्हायचं. मिनिट, वैभवला मला कायम शोधावं लागायचं की नाही? हो, पण तरी पण आमचं असं असायचं की असं कसं मग प्रत्येक वेळी यांना परफॉर्मर ऑफ द वीक आणि ब्लास्ट आणि चॉकलेट कसं मिळतं नेहमी आणि हिचं नेहमी बघावं तेव्हा चेहरा असा, शी माझं काहीच बसलेलं नाही, मला काहीच टेन्शन येत, मला हे येत नाही, मला पंचेसच नाही आमच्याकडे, काय नाही, असं नेहमी तिचं चालू असायचं. त्यामुळे आमचं थोडंसं व्हायचं की हिचं असं आहे ना, म्हणजे नेहमी जाणार आता ब्लास्ट, आता चॉकलेट असं असतं. बरं, आता सुप्रियाच्या खुपणाऱ्या गोष्टी. बापरे, हुबैफूच्या दुसऱ्या पर्वानंतर मला असं वाटतं की आमची खूप चांगली मैत्री होती, ती काहीतरी नकळतच आम्ही लांब गेलो एवढं नक्की. आय डोंट नो वाय. काय ते झालं मला खूप सुप्रिया? खुपतं. मला असं वाटलं की कदाचित ही पहिल्या पर्वाची विनर झाल्यामुळे तिचा ॲटिट्यूड बदलला असेल, म्हणून आम्ही लांब गेलो असं मला वाटलं. तर तिला काय कशामुळे झालं मला माहित नाही, पण हे झालंय. बेसिकली आम्ही पहिल्या पर्वात खूप चांगल्या मैत्रिणी होतो, पण नंतर समहाव असं झालं की पण थोडीशी अमॅच्युअरपणा असतो त्यावेळेस. पण आता मला असं वाटतं की वी आर क्वाईट सेटल आहोत की आम्ही हां ठीक आहे, ओके फाईन. असं खूप तरी ते गुप्तेतर्फे मी तुम्हाला एक सुंदर भेट देऊ का? देऊ? हां, मग दोघी उठा. ये. Oh my God. घट्ट 2 मिनिटं डोळे बंद करून. असे काही दिवस होते एकत्र की काही खाल्लेस का, मी डब्यात आणले, हे खा, हे कर, असं का सांगणारी एकदम हे वाटलं की आम्ही खूप एकमेकींशी त्यावेळेस शेअर केले की स्ट्रगलच्या काळातले जे मित्र असतात ना आपले, ते कुठेतरी काही खुट्ट झालं ना तरी वाईट वाटतं की की असं कसं झालं. पण आम्ही जरी एकत्र काम नसेल केलं तरी आमची ट्रेनमधली मैत्री कधी न विसरण्यासारखी. हो, सो स्वीट. बघा काय मजा आली की नाही? मजा आली. थोडासा मेकअप कमी झाला, पण दॅट्स फाईन. तेवढं चालतं. दॅट इज नॉट इश्यू. दॅट इज नॉट द इश्यू. बरं, आता आमच्या खुपणं तुमच्यासमोर मांडतोय. तर 3 पैशांचा तमाशा किंवा खंडोबाचं लगीन अशी नाटकं करणारी सुप्रिया अचानक कॉमेडीमध्ये दिसायला लागली, हे तुझ्या त्यावेळच्या फॅन्सना खूपतं. त्यावेळी तसं पाहिलं तर मला फॅन्सच नव्हते, कारण ही नाटकात काम करते यार, चांगलं बरं करते, असंच एवढंच बोललं जायचं. आत्ताचा जो फॅन फॉलोइंग आहे ना, तो फार वेगळा आहे. म्हणजे खूप लोक शिव्या पण देतात, खूप लोक डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद पण देतात, आणि टेन्शन फ्री करता, तुम्ही खूप छान कार्यक्रम करता म्हणून पण सांगता, आणि नको गं असं करूस, तुला पण एक मुलगी आहे, कशाला तिला असं त्रास देते, अशा बोलणाऱ्या पण बायका भेटतात. खूप वेगवेगळे काय म्हणतात त्याला, एज ग्रुप, म्हणजे 80 वर्षाच्या आजी पण, म्हणजे एका कार्यक्रमाला आपल्या झीच्याच खलनायिकाचा म्हणून आम्ही कार्यक्रम केला होता, आणि तेव्हा गुंडल्याला सगळ्या छान बायका अशा मस्त नटून थटून आल्या होत्या, आणि तेव्हा एक खाली आम्ही उतरलो तेव्हा आजी म्हणाल्या की माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करशील का? म्हटलं का नाही आजी, तुमची इच्छा मी पूर्ण नाही करणार, सांगा तुम्ही काय करू? मला तुझ्या कानाखाली मारायची. असं म्हटल्यावर मी असं आमचे जे होते सगळे त्यांच्याकडे असं बघितलं की आता बोलून तर बसले, करा. त्यामुळे मी साधारण आजी अशा तिथून येत होते आणि मी अशी होते की अशा आता हा या काय करायचं ते करा आता. आणि मग मी अशी उभी राहिली, त्यांनी छान असा डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, आणि त्यांच्या पिशवीतला एक बेसनाचा लाडू काढून दिला मला, आणि ते म्हणाले की खा, तुझं तोंड गोड करते मी, खूप छान काम करतेस. म्हणजे असे पण खूप वेगवेगळे अनुभव येतात. आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची, आणि तुमच्या जवळपासच्या लोकांनी तुमच्याबद्दलचं खुपणं मांडलेलं आहे, बघूया. हाय विशाखा, हाय सुप्रिया. हाय. आता खोपणारी तुमची गोष्ट म्हणजे सुप्रियाबद्दल सांगतो मी. सुप्रिया, तू
खूप अशी मॅनली वागतेस, पुरुषासारखी वागतेस. मला एवढं वाटतं की तू जरा स्त्रीसारखी वाग. म्हणजे तू माझ्या पाठीवर मारलं जोरात तर मी तुझा भाऊ आहे त्यामुळे मी सहन करेल, पण इतर कोणाच्या पाठीत असा हाय करून मारलंस तर कदाचित तो असा दचकून बघेल. तेवढी एकच गोष्ट मला तुझी खूप ते. आणि विशाखा, कधी कधी असं वाटतं की तू मागे माझी पार्टनर होतीस फू फू मध्ये, तेव्हा थोडंसं असं वाटलं मला की तू डिसइंटरेस्टेड आहेस. कदाचित तुझ्या काही फ्युचर कमिटमेंट्स होत्या म्हणून कदाचित तुला थोडंसं एनर्जी वाईज तू किंवा त्यातनं जागा काढण्यामध्ये किंवा काहीतरी त्या परफॉर्मन्समध्ये मला असं वाटलं की कुठेतरी खोपणाऱ्या गोष्टी घडल्या. तर का आय डोंट नो. विशाखा, तुझ्यापासून सुरुवात करूया. काय काय होतं नक्की? डिसइंटरेस्ट नव्हता मला कधीच. फुबैपूचा रादर मी त्याच्यावरच जे काही माझं नाव आहे ते आहे. फक्त तावड्यांच्या वेळेचं झालं की मला त्यावेळेस एक मोठी संधी चालून आली, मग ते मला अर्धवट सोडावं लागलं. ते कदाचित त्यांना आवडलं नाही, मला माहिती आहे. रादर ते बऱ्याच जणांना नाही आवडलं. पण शेवटी असं आहे की कलाकार हा संधीचा भुकेला असतो आणि आत्तापर्यंत इतकं वाईट आयुष्य जगलंय की पैसा हा महत्त्वाचा असतो. तर तो आलाय म्हटल्यावर काहीतरी एक सोडून दुसरीकडे जावं लागतं. शेवटी जशा संध्या येतात तसं माणसाला जावं लागतं, त्याला काही इलाज नाही. आय कॅन अंडरस्टँड. खरं आहे, बरोबर बोललीस आणि खूप छान शब्दात सांगितलीस. तावडे, तुम्ही कार्यक्रम नक्की बघत असाल. आणि तावडे हे कसे विसरले की मी त्यांना पेढ्याचा पुडा दिला होता घरी, ते विसरले. ते जेव्हा मला एक मोठी संधी मिळाली तेव्हा पेढे पचले, पेढे संपले. तावडे, तुम्ही कार्यक्रम नक्की बघत असाल आणि इतक्या गोड शब्दात तिने सांगितलंय, तुम्हाला नक्की पटलं असेल. सुप्रिया, तू काय सांगशील तावड्यांना? ते खरंच आहे. हा ना. अरे, आणि खरंच माझा तो दादा. पण मी हा विचार करेन नक्की, कारण आता नाही, खरंच करेन. अरे, कारण नाही होतं, पण आता थोडंसं मला असं वाटतं की त्या दिशेला मी वाटचाल करते. हो. कारण आता मी जशी राहते तसे लोक जरा तू बापरे एवढं व्यवस्थित गेटअप आणि इतकं नाही तर मी चल ना कुठे जायचंय अगं ऑडिशनला असं नाही जात गं असं वगैरे मी नॉर्मली व्हायचं. पण सुनील दादा, खरंच मी ह्याच्यावर विचार करेन. जरा स्त्री सुलभ वागून दाखवत ना 1-2 सेकंदासाठी. काय हा असं म्हणजे मी एक काम करतो, मी तुझी तारीफ करतो, 1-2-4 चांगले शब्द तुझ्याबद्दल बोल, तू लाज नुसती. पण ओके. सुप्रिया, काय सुंदर दिसतेस तू. ही साडी अप्रतिम दिसते तुझ्यावर. असं वाटतंय की रात्र पांघरून तू आलीस, चांदण्यांची शाल ओढल्यासारखी वाटतेस. आणि खरंच सरळ शब्दात सांग ना, काय इथून तिथून फिरून फिरून. तावडे, तुमचं बरोबर आहे, हिचं काही होऊ शकत नाही. पुढचा बाईक. हाय विशाखाताई. हाय सुप्रा. विशाखाताई, तुमच्याविषयी खुपणं काय मला काही खुपत नाही बुवा. पण एक गोष्ट मला खूपच ॲप्रिशिएट करावीशी वाटते की तुम्ही अंबरनाथवरनं कसं काय अपडाऊन करता आणि तेही करेक्ट वेळेत तुम्ही पोहोचता. अभिनयाविषयी तुमच्या तर सगळेच बोलतील, पण तुम्ही अगदी टायमिंगवरती हजर असता तिथे. त्याबद्दल मला तुम्हाला खरंच ॲप्रिशिएट करावं असं वाटतं. आणि सुप्रा, तुझ्याविषयी पॉझिटिव्ह बोलायचं तर माझ्याकडे खरं तर काही नाही आहे. नाही, तुझी एनर्जी सॉलिड आहे. म्हणजे मी तुझ्याबरोबर डे नाईट शूट केलं आहे, दिवसभर फुबैपूच्या तालमी केल्यात. त्यानंतर तू नाईट शूट करून परत आपल्या इकडे शूटला यायचीस. तुझ्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे. तुला मी कधी कंटाळलेलं पाहिलं नाही परफॉर्मन्स करताना किंवा आपल्या शूटमध्ये तू थकली आहेस आणि अशी बसली आहेस. आणि खुपणं आहे मला तुझ्याविषयी एक, तू जो काही माझा ड्रायव्हर करून ठेवला आहेस ना, ते जरा सगळ्यांना सांगा. सांग आता, काय हे प्रकार आहे? ड्रायव्हर म्हणजे काय? कुशल किती बदमाश आहे. तर तोच बदमाश आहे. हा, वरती तोच. ऍक्च्युली कसं होतं की कुशल आणि भाऊ डोंबिवलीत राहतात. मग ते ठाण्याला येऊन आम्हाला भेटतात आणि मग ठाण्याची गाडी निघते. मग त्याच्यात कुशल बद्रिके, भाऊ कदम, सुप्रिया पाठारे, दीपा तेली आणि मंगेश देसाई अशी सगळी ती फलटण निघते. आणि मग कशाला सगळ्या गाड्या काढायच्या, मग एकच गाडी काढायची, तर मंगेश देसाईची गाडी. आणि मध्ये 1-2 वेळा असं झालं होतं की मंगेश नव्हता अवेलेबल. मग आता गाडी कोणाची काढायची, तर माझी गाडी. बरं, मला गाडी चालवता येत नाही आणि माझे ड्रायव्हर नव्हता.
तर म्हटलं कुशा तू गाडी चालवायची. आणि मग नंतर ते असं झालं की बिचाराचे अंगवळणीच पडलं. जेव्हा जेव्हा बुबाईपूची रिहर्सल असते किंवा शूटिंग असतं, कुशा बिचारा रिक्षा करून माझ्या घरी येणार, मग गाडी घेणार, मग आम्ही शूटिंगला जाणार, मग परत येणार, तो मला गाडी पार्क करणार आणि रिक्षा करून घरी जाणार. काय रे बाबा काय. कुशल मी पूर्णपणे तुझ्या बरोबर आहे. काय आहे म्हणजे बाई असल्याचा किती गैरफायदा घ्यायचा, याला काय अर्थ आहे की नाही. नेक्स्ट बाई. काय खुपतं सुप्रिया, मला तुझ्याविषयी असं म्हणायचं आहे, भयंकर काम, इकडून तिकडे धावपळ करून, इकडून तिकडे जाऊन, स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता काम. तर मला तुला असं मनापासून सांगायचं आहे की एवढी धावपळ करू नको. जे काम तुझं आहे ते तुझ्याचकडे येणार आहे, ते तूच करू शकणार आहेस. आणि विशाखा, तुझं काय खुपते आहे. मला आठवतंय की तू बऱ्यापैकी समाजकार्य करतेस, तुझ्या भागामध्ये तू बऱ्यापैकी काम करतेस, तुला त्या एका विशिष्ट समाजसेवेची आवडही आहे. पण अलीकडे मला असं वाटतं की तुझं त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होत आहे. त्या म्हणजे खरोखरीच खूप कमी लोकांना हे माहिती आहे की तू किती जास्त प्रमाणावर लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यासाठी सामाजिक काही प्रयत्न करता येतील का ह्याच्यावरती काम करतेस. तर ह्या सगळ्या उद्योगांमध्ये, ह्या सगळ्या गडबडीमध्ये तुझं ते जे एक काम आहे ते मागे पडू देऊ नकोस. बाकी खरंच तुमच्या दोघींमध्ये खुपण्यासारखं काही नाही, असं एक म्हणण्याची पद्धत आहे. बाकी काय काय खुपतं ते सांगतो तुम्हाला. सुप्रिया काय सांगशील. खूप धावपळ करते असं त्याची तक्रार आहे प्रेमाची. नक्कीच मी याच्याकडे लक्ष देईन, कारण शेवटी तब्येत चांगली असेल तर आपण जास्त कामं करतो. पण करेन, थोडं थोडंसं ऐकेन सगळ्यांचं. व्हेरी स्वीट. तू काय सांगशील आनंद. आनंदनी सांगितल्याप्रमाणे खरंच माझं थोडंसं माझ्या ज्या आधी पूर्वीच्या गोष्टी मी करायच्या त्या केल्या जात नाही आहेत. समाजासाठी तो म्हटला की हो, मला वृद्धाश्रमात जाऊन त्यांची काळजी घेणं, लहान मुलांची काळजी घेणं हे मी पूर्वी करायचे. मी जिद्द शाळेत अपंगांना शिकवायचे, मेंटली रिटायर्ड मुलांना डान्स शिकवायचे, मूकबधीर मुलींना नृत्य शिकवायचे. ते सगळं मोफतच करायचे. ते सगळं राहिलंय माझं, ते पुन्हा करायचंय सुरुवात. तर मी नक्की करेन या सगळ्यातून वेळ काढून. आणि राजकारणात तर जायचं आहे मला, त्यामुळे त्याकडे नक्की लक्ष देईन. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. सुप्रिया, तुझ्यापासून सुरू करू. आवडता दिग्दर्शक केदार शिंदे का वामन केंद्रे. वामन केंद्रे. कुणाचं स्किट नेहमी कुटुंबानी पाहण्यासारखं असतं. सुप्रियाचं का विशाखाचं. दोघींचं. आवडती मालिका फू का पिंजरा. खूप. आवडता सहकलाकार भालचंद्र कदम का वैभव मांगले. भालचंद्र कदम. आवडती सहअभिनेत्री आतिशा नाईक का विशाखा. अतिशा नाईक. आणि आता विशाखा. आवडता सहकलाकार वैभव मांगले वैभव मांगले. का आनंद निंगळे. वैभव मांगले. महाराष्ट्राची मुख्यमंत्री एखादी स्त्री का होत नाही. इथे मुख्यमंत्री व्हायला कुणाला वेळ आहे म्हणून, की एखादी स्त्री मुख्यमंत्री होण्याएवढी महाराष्ट्राची चांगली वेळ आली नाही म्हणून. महाराष्ट्राची चांगली वेळ आली नाही म्हणून. दोघांपैकी कुणाचा विनोद जास्त सोज्वळ असतो. विशाखा की सुप्रिया. विशाखा. डायटिंगचा विषय निघाल्यावर काय म्हणतेस. कशाला डोकं खाता की चला खात खात बोलूया. चला खात बोलूया. फूच्या सीझन मधल्या स्त्रियांचं टायमिंग जास्त चांगलं आहे की पुरुषांचं. पुरुषांचं. क्या बात आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती टेलिफोन राऊंडची. विशाखा, कुणाला लावतेस. मी माझ्या बाबांना फोन लावते. अरे वा. हॅलो नाना, विशू बोलते. खूप स्ट्रगल करताना तुम्ही पाहिलं मला, आणि आज एका यशावर प्रगतीवर असताना तुम्ही नाही आहात बघायला. याचं वाईट वाटतं. खरं तर तुम्हीच स्टेजवर कसं वावरायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं हे हात धरून शिकवलं.
आणि ते पाहायला तुम्ही नाही आहात याचं वाईट वाटतं. माझं स्ट्रगल म्हणजे तुम्हाला नेहमी काळजी असायची की काय व्हायचं आहे मुलीचं, लग्नानंतर सेटल नाही आहे, मूल झालंय, कसं होणार. ट्रेनमध्ये रोजचा प्रवास, आकाशवाणी, शाळेतली शिक्षिका म्हणून तुझी नोकरी केलेली, हे तू का करतेस, हे तुझं करिअर नाहीये, तुझं करिअर काहीतरी वेगळं आहे, ते कर. विशू तू झीवर का दिसत नाही असा तुमचा नेहमीचा प्रश्न असायचा. विशू तू या सिरियलमध्ये का नाहीयेस, विशू तू कोपरखळीसारख्या सिरियलमध्ये का नाहीयेस असं तुम्हाला नेहमी वाटायचं. विशू तू हे उत्तम करू शकतेस, तू इथं का नाहीयेस. पण आज मी जिथं आहे ते पाहायला तुम्ही नाही आहात याचं खूप वाईट वाटतं. पण मला खात्री आहे की लक्ष डोळ्याने तुम्ही माझ्याकडे पाहता आहात. माझं सुख तुम्ही पाहत आहात. तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं आहे. महेशनी मला खूप साथ दिली आहे ह्या सगळ्यात. त्यांनी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केलाय की मी विशाखाच्या करिअरच्या आड कधीही येणार नाही आणि त्यांनी ते केलंय. आई बरी आहे. तुमची खूप आठवण येते. असा एक दिवस नाही, असा एक क्षण नाही की मी तुम्हाला आठवलेलं नाहीये. तुम्ही सदैव आहात. मिस यू नाना, आय लव्ह यू. बाय. मज्जा आली की नाही बाबांशी बोलून? नाना जिथे असतील ना तिकडनं तुला सांगत असतील की विशू मला खूप बरं वाटतंय तुला इथे बघून, आणि मी आहे, मी बघतोय, आणि तुला तर आशीर्वाद आहेतच की तू माझं स्वप्न पूर्ण केलंस, पण महेशला सुद्धा खूप आशीर्वाद. सुप्रिया पाठारे, कुणाला लावणार तू फोन? खरं तर तुम्ही सगळेच त्याला ओळखता, ज्याच्याबरोबर गेले 2 वर्ष मी सतत काम करते, आणि तो अचानक आपल्यातनं निघून गेलाय. आनंद दादा. हा दादा, मी अभ्यंकर बोलते. हो, नाही छान चाललेत कामं. मी तुला नेहमी म्हणायचे ना खुपते तिथे गुप्तेमध्ये मला जायचंय, मला जायचंय, तिथूनच फोन करते. मस्त वाटतंय. पण असा कसा रे अचानक गेलास आम्हाला सोडून? खूप कामं करायची होती तुझ्याबरोबर. खूप खूप काही गोष्टींबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. हो, नाही मी नाही रडत आहे. पण तू मला एक प्रॉमिस केलं होतंस, ते तू नक्की पाळणार आहेस. आठवतंय ना कुठलं? पुढच्या जन्मी माझा सख्खा मोठा भाऊ म्हणून यायचेस तू. तू म्हणाला होतास मिनी अभ्यंकर आणि मोठा अभ्यंकर मिळून या इंडस्ट्रीवर राज करूया आपण. नक्की, प्रॉमिस. हो, मी अजिबात दगदग नाही करणार. खूप सांभाळून कामं करणार. अंजू, सानिका, नीरज, कोणाचीच काळजी करू नको. सगळे जण आहेत. हो, नाही बाबाला सुद्धा वचावचा अजिबात बोलणार नाही. हो हो, सगळ्यांशी प्रेमाने वागेल. खरंच, प्रॉमिस. तुला खूप खूप मिस करते. कुठल्याही प्रोजेक्ट बद्दल विचारायचं असलं की तुला फोन करायची मी. आता कोणाला करणार? पण जेव्हा केव्हा मी तुला हाक मारेन तेव्हा तू माझ्या समोर यायचं आणि मला त्या संकटातनं बाहेर काढायचं. नक्की? हॅलो हॅलो, कुठे चाललायस? हॅलो, ऐक ना. काय नाईट शिफ्ट आहे तुझी? तिथेही काम करतोयस तू? अरे काय रे दादा, जरा दगदग कमी कर आता.
हो हो हो, आम्ही इथे सगळे छान राहणार आहोत, अगदी तुझ्यासारखं हसत. आय लव्ह यू आनंद दादा, आय लव्ह यू. बाय. पण इट वॉज रिअली शॉकिंग. काय आणि कसा ॲक्सिडेंट, त्यांची काही चूक नव्हती. कशी कोणीतरी येऊन गाडी ठोकावी. खूप खूप मिस करते मी आनंद दादा. नाही, ही माणसं असतात कुठे ना कुठेतरी असतात. त्यांचे कान असतात, त्यांचे डोळे असतात आणि ते असतात कारण आपलं त्यांच्यावर प्रेम असतं. तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार आणि पुढच्या जन्मी तुला मिनी अभ्यंकर, मोठा अभ्यंकर एकदम दादा म्हणून मिळणार. येस.